नमस्कार, जय भीम। आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यामध्ये आज आंदोलन चालू आहे। बिहार येथील महाबोधी विहार हा बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी आणि तिथला जो कायदा आहे 1949चा बीटी ॲक्ट कायदा तो रद्द करण्यासाठी, त्याच्यानंतर तो बुद्धविहार आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू आणि आपल्या भारतातले बौद्ध भिक्खू यांच्या ताब्यात देण्यासाठी हा आंदोलन गेल्या जवळजवळ एक महिन्यापासून बिहार येथे चालू असून महाराष्ट्रामध्ये हा दुसरा टप्पा चालू आहे। आपल्या माध्यमातून या सरकारला, या बिहारच्या सरकारला आणि दिल्लीच्या सरकारला आम्ही एवढं सांगतो की आम्हाला 1949चा जो कायदा आहे तो रद्द करून मिळावा आणि तो बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावा, हा आमची प्रमुख मागणी आहे। आणि या प्रमुख मागण्यासाठी आंदोलनाचे टप्पे ठरलेले आहेत। टप्प्याटप्प्याने आम्ही तो आंदोलन तीव्र करत जाऊ। एक सर्वसाधारण तुम्ही सगळीकडे जर बघत असाल तर याच्यामध्ये प्रत्येक देवस्थानाच्या त्यांच्या देवस्थानामध्ये त्यांचे पुजारी आहेत। मग जो सम्राट अशोकाने बांधलेला होता बुद्धविहार, याच्यामध्ये तुम्ही बौद्धांच्या ताब्यात का नाही देत? तो कायदा, त्या कायद्यामध्ये 4 हिंदूंचे पुजारी, 4 बौद्धांचे पुजारी आणि 1 कलेक्टर जो हिंदूच असला पाहिजे, असा तो नियम आहे। तो तात्काळ रद्द करून बौद्धांच्या हातामध्ये तो बुद्धविहार मिळावा, एवढंच आमची मागणी आहे। याच्यानंतर आम्ही सरकारला सांगू इच्छितो की हे आंदोलन जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर हे आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपात होईल, याची दक्षता सरकारने घ्यायची आहे। म्हणून आपल्या माध्यमातून एवढं सांगतो, जे आम्हाला तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की शांततेच्या मार्गाने कायद्याच्या चाकोरीत राहून आम्ही हे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। यापुढेही हे आंदोलन फक्त तीव्र स्वरूपात होईल, याची नोंद सरकारने घ्यावी अशी आपल्या माध्यमातून सरकारला सांगतो। जय हिंद, जय भीम। आज वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने जो भव्य मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे, हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकपासून ते पूनम गेट या ठिकाणी आहे। तर या मोर्चातून आम्ही या सरकारला फक्त हेच सांगू शकतो की बुद्धगया येथे जे महाविहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे। तर तसं जर झालंच नाही तर येणाऱ्या काळामध्ये मी या सरकारला जाहीरपणे इशारा देतो की येणाऱ्या काळामध्ये हे जे स्वरूप इतकं भयंकर असेल की आम्ही जेल भरू, आंदोलन देखील करू, शांती हीच आमची क्रांती असेल, एवढीच या ठिकाणी मी या सरकारला आव्हान करतो आणि इथं थांबतो। 12 फेब्रुवारी या दिवसापासून भिक्खू संघाच्या मार्फत महाबोधी महाविहार याच्या मुक्तीसाठी आंदोलन चालू आहे। आतापर्यंत हे विहार ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि आपण बघत आलेलो आहोत की मस्जिद असेल तर मौलवी किंवा काजींच्या ताब्यात आहे, मंदिर असेल तर पुजाऱ्याच्या ताब्यात आहे, चर्च असेल तर पादरीच्या ताब्यात आहे, गुरुद्वारा असेल तर शिखांच्या ताब्यात आहे। त्याच पद्धतीने बौद्धांचं जे अगदी जागतिक बुद्धविहार जे आहे ते ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि त्यामुळे भिक्खू संघाने हे स्थान बौद्धांच्या ताब्यात यावं म्हणून 12 फेब्रुवारी 2025 पासून आंदोलन चालू केलेलं आहे। परंतु आज जवळजवळ 1 महिना झालेला आहे, शासन याकडे योग्य पद्धतीने लक्ष देत नाही। म्हणून भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सोलापूर, त्याबरोबरच वंचित बहुजन आघाडी जिल्हा शाखा सोलापूर यांच्या वतीने आणि सोबतच तमाम बौद्धांच्या वतीने या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। आणि पुन्हा एकदा शासनाला जाग येण्यासाठी आणि पुन्हा त्यांना विदित करण्यासाठी की तमाम बौद्धांचं
हे मागणी आपण योग्य पद्धतीने मान्य करावी। आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा भिक्खूंना म्हणजे त्यांच्या आधिपत्याखाली या बुद्धविहाराचं नियोजन व्हावं, त्याबरोबरच ब्राह्मणी आधिपत्याखालून हे विहार मुक्त करावं या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये हे भव्य असं आंदोलन होत आहे। तेव्हा शासनाने जागं व्हावं आणि बौद्धांच्या या अस्मितेला दाद द्यावी, कारण आतापर्यंत 1 महिना होत आलेला आहे, शासनाने पाहिजे तसा या बाबतीत विचार केलेला नाही। पंतप्रधान त्याबरोबरच बिहारचे जे काही मुख्यमंत्री असेल, गृहमंत्री असेल, त्यांनी हा जो 1949चा बोधी विहारमध्ये बोधी टेम्पल कायदा एक नष्ट करून तिथं ब्राह्मणांचं आधिपत्य निरस्त करून या बुद्धांच्या भिक्खूंच्या हे विहार ताब्यात द्यावं, यासाठी पुन्हा एकदा बौद्धांच्या वतीने मी शासनाला ही सूचना करू इच्छित आहे।